6 जून 2025 डेअर डेव्हिल बॉर्न अगेन ही अमेरिकन सिरीज बघितली. 9 एपिसोड्सची. पुढचा भाग त्याचा. तर जो डेअर डेव्हिल असतो म्हणजे जो मर्डॉक असतो जो मास्क घालून सगळ्यांना वाचवत असतो किंवा जे वाईट लोक असतात त्यांच्या अगेन्स्ट भांडत असतो, लढत असतो न्यूयॉर्क सिटीमध्ये. तर त्यांनी सोडून दिलं असतं ते काम. म्हणजे फक्त तो लॉच करत असतो, आपलं प्रॉसिक्युशनच काम करत असतो आणि त्यांनी मास्क घालून लोकांना वाचवणं सोडून दिलं असतं. पण आता या सीझनमध्ये, या सिरीजमध्ये तो त्याचा मित्र फॉगी आणि मैत्रीण हे एका क्लबमधून बाहेर येत असताना अचानकपणे काहीतरी असं होतं आणि हा मर्डॉक त्या व्यक्तीला वाचवायला म्हणून वर जातो. पण ती गन फॉगीला म्हणजे गोळीबार होतो आणि ती फॉगीला त्यांनी मारली असते गोळी वरून. त्याच्यावर फायटिंग करून नंतर तो त्याला हे करतो. पण म्हणजे त्याचा मित्र मरतो फॉगी त्याच्यात. ती मैत्रीण खूप त्याला वाचवायचा प्रयत्न करत असते फॉगीला, पण शेवटी तो नाही हाती लागत. तर त्याचा खूप त्याच्यावर तो परिणाम होतो मर्डॉकवर. पण मग त्याच्या हळूहळू हे पण लक्षात येते की मागे ज्याला त्यांनी जेलमध्ये टाकलं असतं फिस्कला, तो परत आलाय आणि तो आता इलेक्शनला उभा आहे. खूप चांगलं स्वतःचं हे करून इमेज बनवून आणि मेयरसाठी तो उभा आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की मला न्यूयॉर्कचा जर मेयर बनवलं तर मी सगळ्यांच्या बेनिफिटचं बघीन, न्यूयॉर्क माझा जीव की प्राणी वगैरे वगैरे. आता जो फिस्क असतो हा सगळा म्हणजे लोकांना वाटेल तसं मारणं आणि सगळं ड्रग स्मगलिंग हे ते म्हणजे सगळे वाईट धंदे त्याचे असतातच आणि सगळे कामं लोकांना मारून आणि इलिगल पद्धतीने करून घ्यायचे, हेच त्याचं काम असतं. आणि त्याच याच्यात मर्डॉकने त्याला जेलमध्ये टाकलं असतं. पण तो इतके वर्ष कुठे गायब असतो, कुठे गेला असतो, कोणती ट्रीटमेंट घेत असतो किंवा त्याच्यानंतर म्हणजे जेलमधनं सुटल्यावर काय त्याचं काउन्सिलिंगला गेला असतो काय काहीच कोणाला माहित नसतं. अचानक तो परत आला असतो आणि त्याची जी मग बायको असते किंवा गर्लफ्रेंड असते तर तिने ह्याचं सगळं एम्पायर ते सांभाळलं असतं. पण ती दुसऱ्या म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की मला काहीच आयडिया नसते की हा कधी येणार परत किंवा येणार का नाही, मला काहीच माहित नव्हतं. तर ती एका माणसाच्या म्हणजे त्याच्या मदतीने तिने ते एम्पायर सगळं सांभाळलं असतं. पण मग त्या दोघांमधलं प्रेम जमलं असतं. त्याला हे कळतं फिस्कला आल्यावर इथे, तर तो मग त्याला जेलमध्ये टाकतो, म्हणजे अडकवतो त्याला, म्हणजे तिथे बंद करून ठेवतो. आणि इकडे मग हा शेवटी इलेक्शन म्हणजे आपलं इतकं अगदी हे करतो आणि आपल्या लोकांच्या थ्रू लोकांना धाक दाखवून म्हणा किंवा कसे वोट सगळे मिळून हा मेयर बनतो. आता मेयर बनल्यावर सगळ्याच गोष्टी मग त्याच्या हातात असतात, पण तरी तो असं खूप दाखवत असतो की मी सगळं चांगलं करतोय, सगळं चांगलं करतोय. पण मग अशा काही घटना घडतात न्यूयॉर्क सिटीमध्ये की परत म्हणजे ह्याला मास्क घालावा लागतो, म्हणजे डेअर डेव्हिलला मास्क घालायची वेळ येते. कंटिन्युअस मर्डर होत असतात मुलींचे आणि त्या मुली गायब होऊन जातात. कुठे गायब म्हणण्यापेक्षा त्यांच्या अंगातलं ब्लडच काढून घेतलेलं असतं पूर्ण. तर एकदा एक सफाई कर्मचारी हे करत असतो, क्लीन करत असतो वॉल्स. तर तो म्हणतो हे पेंटिंग नाहीये इथे, हे सगळं रक्तानी पेंट केलेले आहेत या वॉल्स आणि त्यांच्यावर मग पेंट केलेले आहे.
मग ते सगळं इन्स्पेक्शन जेव्हा चालू होतं तेव्हा कळतं की हाच जो सिरियल माथेफिरू आहे, मर्डरर आहे, हाच जे मुलींना मारतोय आणि त्यांच्या अंगातलं रक्त काढून नेतोय. तर तोच ह्या सगळ्यांना रिस्पॉन्सिबल आहे. आणि तो कुठल्या एरियामध्ये हिंडतोय वगैरे ते एक हेक्टर नावाचा एक माणूस मेला असतो, त्याची मुलगी मर्डॉकला येऊन भेटते आणि सांगते. आणि आता हा हेक्टर कोण असतो, तर याच्याच सारखा नकाब घालून, पांढरा एक नकाब घालून येणारा व्यक्ती असतो की जो लोकांना मदत करतो. म्हणजे लोक अडचणीत दिसली की तो त्यांना मदत करत असतो. तर आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप कर्मचारी, म्हणजे मॅक्झिमम लोक करप्टच असतात. तर ते एका मुलाला स्टेशनवर उगीच दमदाटी करत असतात. तर हा बघतो हेक्टर आणि तो त्यांना वाचवायला जातो. तर त्यांच्या त्या हाणामारीमध्ये तोल जाऊन एक पोलीस रेल्वेच्या ट्रॅकवर पडतो आणि तिकडनं येणाऱ्या ट्रेनच्या खाली मरतो. तर मग त्याच्यावर केस चालते. तर मर्डॉक त्याला वाचवतो, म्हणजे हे करतो की, म्हणजे तो पुष्टी करतो की हा अशा प्रकारचा माणूस नाहीये, हा लोकांना वाचवणारा आहे. आणि हे मग ज्युरी लोक सगळे त्याच्याकडनं मत देतात आणि तो सुटतो. पण सुटल्यावर ह्या पोलीस लोकांना कुठे सहन होते, ते लोक त्या हेक्टरला मारून टाकतात. तर त्यामुळे त्याची ती मुलगी, आणि मग तेव्हाच हे सिरियल किलरचं पण सुरू होते. मग ती मुलगी मर्डॉकला भेटायला येते आणि म्हणते की तुम्ही माझ्या वडिलांना बाहेर काढलं, जेलमध्ये जाऊ नाही दिलं, पण शेवटी ते मेलेच. आणि आता हा जो माणूस आहे, जो वाटेल तसं लोकांना मारतोय, तो लोकांचं रक्त हे करतोय. पण मला असं वाटतं तो एका त्या पर्टिक्युलर एरियामध्येच आहे. पण मर्डॉक काही लक्ष देत नाही. तर ही एकटीच तिथे जाते आणि ती बरोबर त्या ट्रॅपमध्ये त्याच्यात अडकते. तो तिला किडनॅप करतो आणि तिचं रक्त हे करत असतो. तर हा बरोबर म्हणजे त्याला ते लक्षात येतं की ही तिथेच गेली असणार आहे, म्हणून बरोबर तिथे पोचतो, तिला सोडवतो, तिचा जीवही वाचवतो आणि मग हा पकडला जातो. पण तो पळतो तिथून, सटकतो आणि तो येतो. मर्डॉकची एक गर्लफ्रेंड असते, काउन्सिलिंग करत असते तिला, तर तिच्याकडे येतो की मला काउन्सिलिंग पाहिजे म्हणून, आणि तिला मारायचा प्रयत्न करतो. आता जेव्हा हा पळून जातो जो सिरियल किलरचा, तर त्याच्या इथे काही त्यांनी असे स्केचेस बनवलेले असतात. तर त्याच्यात ह्या हिचा काउन्सिलरचा स्केच असतो. ते हाताने मर्डॉकला कळतं असं चेहऱ्यावर फिरवलं. त्याला लक्षात येतं की आता हे नेक्स्ट हिचा नंबर दिसतोय, म्हणून तो तिथे जातो. मग तिथेही हाणामारी होते आणि हा मरतो. म्हणजे सिरियल किलर शेवटी मरतो आणि पोलीसही तिथे येतात आणि पकडतात म्हणजे त्याला. तर मेयरचं म्हणणं काय असतं की हा परत मास्क घातलेला माणूस का येतोय इथे सारखा. तर म्हणजे असं दाखवलं जात आहे की आपले पोलीस किंवा आपण काहीच करत नाही आणि हाच सगळं करतोय. त्याच्यामुळे तुम्ही तिथे जा, आणि हे सगळीकडे पत्रकारांना यांना दाखवलं गेलं पाहिजे की पोलीसच सगळं करतात आहे, आणि हा मेयर असल्यामुळे पोलिसांच्या हाताखाली सगळे जे आहेत लोक, ते सगळे परफेक्ट आहेत आणि तेच सगळे रिस्पॉन्सिबल आहेत ह्या सगळ्या गोष्टींना दूर करायला आणि हे करायला. पण मग जेव्हा परत सगळ्या ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर हाच येत असेल, तर मग त्याची हे कमी होईल. म्हणून मग तो शेवटी ऑर्डर देतो आपल्या माणसांना आणि सगळ्या पोलिसांना की हा कुठे जिथे दिसेल त्याला पकडा आणि मारून टाका. तर मग तो लपत छपत एका ठिकाणी राहतो आणि ठरवतो की आता याच्या पुढे आपण हेच करायचं, म्हणजे आता मास्क घालूनच वावरायचं आणि सगळं करायचं. कारण आता इतके दिवस आपण जे मर्डॉक लॉयर म्हणून जगत होतो, तर आता आपण तसं जगू शकणार नाही, कारण हा आपल्याला पकडेल आणि मारून टाकेल. तर त्याच्यामुळे आता आपल्याला पुन्हा डेअर डेव्हिल होणं गरजेचं आहे. म्हणजे ते मास्क घालून तो तयार झाले की सगळे त्याला डेअर डेव्हिल म्हणून ओळखत असतात. तर मग त्याच्याबरोबर एक डॉक्टर पण सजी त्याला नेहमी मदत करत असते, आणि त्याचे जे मदत करणारे ते सगळे मित्र असतात, ते सगळे फायटिंगमध्ये हा मेयर आपल्या पोलिसांच्या कधी हाल हाल करून मारून टाकतो. इव्हन
त्या ज्याला बंद करून ठेवलं असतं तिचा बॉयफ्रेंड, त्याला सुद्धा तिच्याच हाताने मरतो. म्हणजे दाखवलंय की क्रुएल्टीची त्याच्या परिसीमा फिस्कची, कसं लोकांना दाखवताना दाखवायचं की मी किती चांगला आहे, मला किती न्यूयॉर्कची पडली आहे, मला लोकांची काळजी वगैरे. पण ऍट द एंड शेवटी तो जो असतो तोच असतो. त्याच्या म्हणजे जे पोलिसांचा जो कमिशनर असतो हे ते, त्याला सुद्धा तो मारून टाकतो. आणि मग आता फिस्क याच्या मागे असतो, डेअर डेव्हिलच्या. तर आता डेव्हिल म्हणतो आता मी पुन्हा जन्म घेणारच आणि मी घेतलाय, अशा पद्धतीने ते चांगले.